हमको सिर्फ तुमसे प्यार है, हमको सिर्फ तुमसे प्यार है. कोणाचा फोन आहे आता? हॅलो हॅलो, काय करायला पिल्लू? पिल्लू गाणे म्हणायले. झालं का जेवण पिल्लूचं? नाही ना रे बाळा, जेवण नाही झालं. भूकच लागत नाही रे तुला पाहिल्याशिवाय. खरंच माझीही तीच परिस्थिती आहे. तुझ्या दारून 4-5 चक्रा मारल्याशिवाय घशाखाली अन्नाचा कण जात नाही. पण खरं सांगू का, ते चक्रा मारू मारू पाय दुखतात. हां, म्हणून चक्रा मारा वाटत नाहीत. तू काय करत आहे, मी तुला मिस कॉल देत जाईल, मग तेव्हा तू खिडकीत येत जाय. अरे नको ना, खिडकीत नाही ना येता येणार. माझी नात असते, माझा मुलगा असते. हां, खिडकीत आल्यावर त्यांना शक होईल ना. तू काय करत आहे, व्हॉट्सअप मेसेज करत आहे. बरं 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 हां, व्हॉट्सअप मेसेज कर जाईल, नाही ते इमोजी पाठवत जाईल पप्पीची. हां अरे पण ती इतक्या इमोजी नको पाठवत जाऊ. एका सोयीनं तू लगेच 2-3 लाख इमोजी पाठवतो, मला डिलीट करायला अवघड जाते ना बाळा. बरं बरं पिल्लू, बरं पिल्लू ऐक ना, मस्त पावसाचं वातावरण आहे. अशा पावसाच्या वातावरणात मस्त हातात हात घालून डोंगरावर असं जावं वाटायला. येतीस का? अरे नको रे, तुझं वय काय, माझं वय काय. डोंगरावरून जर पाय घसरून पडलो दोघं जण आपण, तर घरंगळत 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 डोंगराच्या खाली जाऊ. तुझे 32-35 हाडकं मोडतील आणि माझे 35-36 हाडकं मोडतील. आणि या वयात मग हाडकं मोडल्यावर जुटणार नाहीत. उगाच डोंगराचे स्वप्न पाहू नको. नको 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 नको. तू म्हणतीस ते पण बरोबर आहे. या वयात डोंगर चढणं नाही व्हायचं आहे का नाही? या वयात नाही डोंगर चढणं व्हायचं. तू काय कर, एका दिवशी मला आपल्या मंदिरात ये भेटायला. मंदिरात तू सकाळी सकाळी दर्शनाला आहे, मी पण दर्शनाला येतो. हां, तुला मला एक प्रेमपत्र द्यायचं आहे. तू जसा लहानपणी आपण शाळेत असताना प्रेमपत्र लिहायचंस का नाही, तसं मग मी सुद्धा एक प्रेमपत्र लिहिलं तुझ्यासाठी. खूप छान लिहिलं. हां, ते तुला द्यायचं आहे मला. बरं ऐक ना, मस्त बाहेर पावसाचं वातावरण हे, आणि त्या पावसाच्या वातावरणात एक मस्तपैकी कविता केली मी. तुला ऐकून दाखवू का? तू पण ना शाळेत असते तेव्हापासून कविता करतोस. ते प्रेम कविता काही तुझ्या सुटल्या नाही, तोंडात दात नाही राहिला, डोक्यावर केस नाही राहिले, पण कविता मात्र जशीच्या तशी तुझ्या काळजात राहिली. टकला कुठला. ऐक ना, माझ्या कवितेचं नाव आहे तो एकच पावसाळा. पाऊस पडतोय बाहेर, ये ना भिजण्यासाठी. तोच पाऊस, तीच मिठी, पुन्हा नव्याने लाजण्यासाठी. तात हात धरण्यासाठी, खोटं खोटंच का होईना प्रेम करण्यासाठी. आणि हो, येताना घेऊन ये प्रेमपत्र अतिप्रिय लिहिलेलं, ज्याच्यात सर्वस्व तू मला आणि मी तुला एकमेकांना वाहिलेलं. प्रत्येक दिवसानं येशील गुलाब होऊन ये, पावसासारखी उसळते उधळते धावून ये. या किती छान. खोटं खोटंच का होईना प्रेम करण्यासाठी. आणि हो, येताना घेऊन ये प्रेमपत्र अतिप्रिय लिहिलेलं, ज्याच्यात सर्वस्व तू मला आणि मी तुला एकमेकांना वाहिलेलं. प्रत्येक दिवसानं येशील गुलाब होऊन ये, पावसासारखी उसळते उधळते धावून ये. या किती छान. निवांत बसत असशील तर हरकत नाही बरं. प्रेमाने घातलेली साद आहे, मत नाही बरं. बसू बोलू सरी कोसळताना त्याच माळरानावर ये, जिथे कधी भेटायचो आपण त्याच ठिकाणावर ये. कित्येकदा पाऊस आला, पूर डोळ्यात येऊन गेला, तो एकच पावसाळा काळ झाला भावून गेला. म्हणून म्हणतो ये पुन्हा एकदा भिजण्यासाठी ये. तोच पाऊस, तेच आलिंगन, पुन्हा एकदा लाजण्यासाठी ये. तीच मिठी, तेच शहारे पुन्हा आठवण्यासाठी ये. अगं ये ना पुन्हा एकदा आयुष्यातून उठवण्यासाठी ये. पुन्हा एकदा आयुष्यातून उठवण्यासाठी ये. अय्या किती सुंदर कविता, खूपच सुंदर. बरं ऐक ना, काय कर, मला मोटरसायकलवर बसून खूप 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 असं फिरा वाटायला. तू उद्या मोटरसायकल घेऊन येशील का? तुझ्याकडे आहे ना, बुलेट आहे ना तुझ्याकडे? अगं बुलेट आहे, पण मला चालवता येत नाही ना. तेवढं मोठं बुलेट, तिची किकच मारता येत नाही ना. अरे तू घेऊन ये ना, मी चालवतो ना बुलेट, तू मागं बस ना.
जाऊ दे ना, त्या बुलेटच्या कुठं नांदी लागायली. ती बुलेट जर अंगावर पडली नाही तर हातपाय मोडायचा आपला. हां हां. बरं ऐक ना, एक एक प्रश्न विचारायचा होता तुला. विचार 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 विचार, कोणता प्रश्न आहे विचार. अरे तुझ्या नावावर जमीन किती आहे? तुझ्या नावावर घर वगैरे आहे का नाही? बँक बॅलन्स आहे का नाही तुझ्या नावावर? माझ्या नावावर जमीन काहीच नाही. हां, जी 40 एकर जमीन होती ती मी पोराच्या नावावर केली. हां, घर बीर आपल्या नावावर काहीच नाही. एक कोठा आहे, ते कोठा आहे माझ्या नावावर. अरे मग आपलं लग्न झालं तर आपण राहायचं कुठं, खायचं कुठं? ते कोठा घेऊन काय करतं? हा, राहायचं कुठं म्हणजे? अगं एवढं मोठं बांधलेलं घर आहे माझं. घरात नुसता 1.5 लाख रुपयाचा सोफा सेट आहे. अरे बाबा, पण तिथे तुझा मुलगा राहील सरपंच, तो गावचा कारभारी. त्याच्यानंतर तुझं नातू, ते नातसून ते राहतील. आणि आपण कुठं राहायचं मग? आपण याच घरात राहायचं. नाही नाही, तुझ्या नावावर काहीच नाही म्हणल्यावर मग नाही, मग काहीच, मग एक काम कर, मला विसरून जा तू. नाही नाही नाही, तू एकटाच त्या कोठ्यात जाऊन बस, मला विसरून जा. पण ऐक ना. नाही 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 नाही, काहीच ऐकत नाही. याच्यानंतर तू मला फोनही करू नको. आणि आपल्यात काही आता प्रेम वगैरे काय आता नाही. तुझ्या नावावर काहीच नाही म्हणल्यावर मग काय? अगर माझ्या नावावर इस्टेट नसू दे, मैं तुझे अपनी रानी बना के रखूंगा, अपने दिल में रखूंगा. अरे बाबा टकल्या, तू मला विसरून जा. तू मला याच्यानंतर फोनही करू नको. ठेव फोन, ठेव. अगर ठेवला गड्या. मेरे टूटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे कि तेरा हाल क्या है, कि तेरा हाल क्या है.